नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही थंबनेल बघितलेलं आहे त्यावरून तुम्हाला असं लक्षात आलेलं असेल की ज्या विद्यार्थ्यांची पोलीस भरतीमध्ये निवड झालेली नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती करायची होती आणि ते विद्यार्थी आता एजबार झालेले आहेत, म्हणजे त्यांची वयोमर्यादा त्या ठिकाणी संपलेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी नेमकं आता या ठिकाणी काय करायचं? कारण की त्यांना पोलीस कॉन्स्टेबल म्हणून किंवा एक पोलीस प्रशासनामध्ये जाण्याची त्यांची एक इच्छाशक्ती असल्या कारणामुळे त्यांना अशाच प्रकारचं एखादं खातं त्यांच्याकडे असायला पाहिजे। त्याप्रमाणे वनरक्षकची भरती ते मारू शकतात, परंतु वनरक्षकची सुद्धा जी एज लिमिट आहे ती एज लिमिट कमी आहे। परंतु असं एक डिपार्टमेंट आहे ज्याची एज लिमिट या पदासाठी जास्त आहे आणि ते डिपार्टमेंट म्हणजे राज्य उत्पादन शुल्क, त्यालाच आपण दारूबंदी जवान असं म्हणतो। आता ही जी ॲड आहे ही ॲड आता या जून महिन्यामध्ये किंवा जून महिन्यानंतर ही ॲड यायला पाहिजे अशा प्रकारची माहिती आहे। आणि आता आपण जे काही बघणार आहोत की नेमकी वयोमर्यादा काय असते या पदासाठी, ओपन कॅटेगरी असेल किंवा मग कॅटेगरी असेल, मागासवर्गीय असेल, इतर मागासवर्गीय असेल, यांच्यासाठी मर्यादा काय आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत, त्यामध्ये मग शारीरिक चाचणी असेल, त्यानंतर मग तुमची लेखी परीक्षा असेल, त्याचा सिलेबस असेल, त्याची फी असेल, त्याची सिलेक्शन प्रोसिजर असेल, हे सर्व डिटेल या नोटिफिकेशनमध्ये आहे। परंतु डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार नाही। तुम्हाला डिटेल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला तसं कमेंट्समध्ये सांगायचं आहे, त्यावर आपण वेगळा व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहोत। यामध्ये फक्त आपण वयोमर्यादा नेमकी किती आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। ओके, तर यामध्ये बघा हा जो चार्ट आहे हा चार्ट आहे। ओके, ठीक आहे। तर ही जी जाहिरात आहे ही जाहिरात 2023ची जाहिरात आहे, त्या कारणामुळे यावेळेस काय निकष होते आणि आता येणाऱ्या परीक्षेमध्ये काय निकष असतील यावरून आपल्याला लक्षात येऊ शकते। डिटेल नोटिफिकेशन आहे 2023ची ही जाहिरात आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ओके, आता यामध्ये बघा हे जे आहे ही फी आहे की नेमकं कोणत्या पदासाठी किती फी तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आणि यामध्ये जे पदं असतात ते पदं नेमके कोणते असतात ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्व यामध्ये माहिती आहे ती माहिती आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। परंतु या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा म्हणजे वयोमर्यादा नेमकी काय लागतं ही आपण यामध्ये बघणार आहोत। तर यामध्ये बघा पात्रता आणि त्यामध्ये भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक आहे आणि ते असतेच प्रत्येकाचं। त्यानंतर वयोमर्यादा या ठिकाणी सांगितलेली आहे। बघा आता ही जी जाहिरात आहे 2023ची, यामध्ये जवळपास 5 पदांसाठी ही जाहिरात निघाली होती। यामध्ये लघु टंकलेखक, त्यानंतर जवान, त्यानंतर जवान आणि वाहन चालक सोबतच आहे ते पद, आणि त्यानंतर एक प्यून म्हणजे चपराशीचे या ठिकाणी पदं निघाले होते। ते किती पदं आहेत ते सुद्धा या स्लाईडमध्ये आहेत, परंतु तो विषय महत्त्वाचा नाही आहे। या पदासाठी जी पात्रता आहे वयोमर्यादेची ती नेमकी किती होती हे आपण या ठिकाणी डिटेल बघू शकतो आणि हे नोटिफिकेशन आहे, त्या कारणामुळे फुल अँड फायनल ही माहिती असणार आहे। यामध्ये बघा लघुलेखकसाठी या ठिकाणी 18 वर्षे त्यांनी वयोमर्यादा सांगितलेली आहे। लघुलेखकमध्ये यामध्ये तुम्हाला जो स्टेनोचा एक कोर्स आहे त्याचबरोबर टायपिंगसुद्धा असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही तो फॉर्म भरू शकता। ते पात्रता डिटेल काय आहे ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर याची जी पात्रता याचं जे वयोमर्यादा आहे ती आहे किमान आहे 18, म्हणजे 18 वर्ष तुमचं कमीत कमी असायला पाहिजे। आणि त्यानंतर 40 वर्ष सांगितलेलं आहे अमागाससाठी। OBCसाठी 40 वर्ष आणि मागासवर्गीयचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 45 वर्षाची एज लिमिट त्यांनी दिलेली आहे, तुम्ही आता यामध्ये बघू शकता। ओके, 40 वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे, 45 वर्ष SCसाठी दिलेलं आहे, म्हणजे जे काही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी 45 वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी होती। आपल्यासाठी महत्त्वाचं पद यामधलं जवान असणार आहे। तर जवानसाठी जी काही वयोमर्यादा आहे ती आहे 18 वर्ष कमीत कमी, त्यानंतर OBCसाठी 40 वर्ष आणि जे काही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 45 वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा त्यांनी ठेवलेली आहे। त्याचबरोबर जवान सोबतच वाहन चालक याच्यासाठी त्यांनी जी वयोमर्यादा सांगितलेली आहे ती सांगितलेली आहे 18, 40 आणि 45 सारखीच वयोमर्यादा आहे। चपराशीसाठी सुद्धा 18, 40 आणि 45। ओके, 18 म्हणजे कमीत कमी असायला पाहिजे, 40 म्हणजे OBCसाठी आहे आणि इतर मागासवर्गीय जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 45 वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे। आता यामध्ये कोणत्या पदासाठी किती शिक्षण लागतं किंवा मग कोणत्या पदासाठी टायपिंग लागते किंवा
स्टेनो लागतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बघणार आहोत. परंतु तुम्हाला जवानसाठी जे आहे ते 10वी पात्रता आहे आणि वयोमर्यादा जी आहे ती 18, 40 आणि 45 ही आहे. चपराशीसाठी मला वाटतं 7वी पास पात्रता आहे त्या ठिकाणी. आणि जवान वाहन चालक जे आहे तर जवानमध्ये 10वी प्लस त्या ठिकाणी जो काही आपला परवाना आहे, लायसन्स आहे, ते लायसन्स त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि ते लायसन्स हेवीचं नाही आहे, तर त्या ठिकाणी लाईट मोटर व्हेकल जी असेल तीसुद्धा त्या ठिकाणी चालू शकते. अशा प्रकारची माहिती या नोटिफिकेशनमध्ये आहे, मी वाचलेली आहे. डिटेल व्हिडिओ आपण या विषयावर घेणार आहोत. परंतु वयोमर्यादा संपलेले जे काही विद्यार्थी आहेत किंवा मग पोलीस भरती ज्यांना करायची होती, पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी यशस्वी होऊ शकले नाही किंवा मग एज बार झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी या डिपार्टमेंटचा फॉर्म भरायला काही हरकत नाही, कारण की सेम पोस्ट आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर बाकीच्या ज्या स्लाईड आहेत त्या स्लाईड आपण या ठिकाणी नंतर बघू. आता ही एक स्लाईड आहे, यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. यामध्ये पगार सांगितलेला आहे 41,000 बेसिक आहे, 800. त्यानंतर आपलं जवानचं जे आहे ते 21,700 ते 69,000पर्यंत या ठिकाणी पेमेंट असणार आहे. जवानी चालक वाहन चालकचं जे आहे ते 21,700 बेसिक आहे, त्यानंतर 69,000पर्यंत ते पेमेंट जाणार आहे. अशा प्रकारची ही माहिती आहे. डिटेल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ही आपण यावर एक डिटेल व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहोत. ओके, धन्यवाद, थँक्यू.